भव्य दिव्य असं मैदान आपण पाहतोय, भव्य दिव्य स्टेज पाहतोय आणि जर नाईट म्हटलं तर जी लाईटीची व्यवस्था देखील आपण एक सुरेख पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर आपण पाहतोय महाकाल चषक पंचाळी 2023 सर्व मान्यवरांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षक वर्गांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल पहिला चेंडू अजित अज्जू आपल्याला पाहायला मिळतोय। पहिला चेंडू खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये सारंग त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, सुरक्षित क्षेत्ररक्षण सारंग आपल्याला पाहायला मिळाला। चेंडूला नक्कीच अडवलं मात्र सिंगल रन्स घेतला जातोय। दोन फलंदाज जर पाहिलं तर अरुण आणि दुसऱ्या बाजूला मिस्टर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय। रोहित जर पाहिलं तर संघाचा कर्णधार म्हणून आला होता। ओपनिंग जोडी पाहायला मिळते फायटर संघाकडून। आता मात्र हलक्या हाताने या ठिकाणी चेंडूला खेळून काढला, सिंगल रन्स मिळेल। सिंगलने जर पाहिलं तर अंडरआर्मची सुरुवात खूप चांगल्या पद्धतीने करताना फायटर संघ आपल्याला पाहायला मिळेल। आतापर्यंतचे 2 चेंडू आपण पाहतोय, पाटील नेटवर्कची पूर्ण टीम पाहायला मिळते आज या ठिकाणी। सुरेख फटका आहे, इथे मात्र ऋषी चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करेल, रन्स मात्र देणार नाहीये। डॉट चेंडू येताना षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील हा चौथा चेंडू असणार आहे। चांगली या ठिकाणी जर पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न बॉक्स विकेटच्या रूपाने अरुण बाद होताना पहिला गडी बाद होतोय आणि जाऊया आपण उर्वी डीजे म्हणजे रोहित पाटील यांच्याकडे। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा। बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी। धन्यवाद। तर पाहिलं आपण चौथ्या चेंडूवर विकेट्स नक्कीच मिळवलाय अज्जू या गोलंदाजाने। अजित आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा सुरेख फटका ऑनसाइड रिजनमध्ये झालं, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करेल मात्र 1 रन चोरटी नक्कीच घेतली जाते। 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय। आपण पाहतोय 4 षटक असणार आहेत, या 4 षटकामध्ये 4 गोलंदाज पाहायला मिळतील। प्रथम नाणेफेक जिंकलं जर पाहिलं तर बिरवाडी बी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। ओहो या ठिकाणी पाहायला मिळतंय पुन्हा एकदा फटका चांगला मारायचा होता, ऋषी आले चेंडू खाली, रन्स मात्र मिळणार नाहीये। ओव्हरची होईल समाप्ती, 1 षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय। या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील आमचे मान्यवर नक्कीच आपल्या वेळात वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाले। खूप खूप आभारी आहे या आयोजकांच्या वतीने की आपला मौल्यवान वेळ या ठिकाणी उद्घाटनासाठी दिला, त्याबद्दल त्यांचं खूप आभार। आणि ते या ठिकाणी या आजच्या टुर्नामेंटसाठी नक्कीच आजच्या दिवसाची रजा घेत असताना धन्यवाद असेल पुन्हा एकदा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मिस्टर अमय आपल्याला पाहायला मिळेल। दुसरे षटक हाताळण्यासाठी आलाय अमय, पहिलं षटक सुरेख पद्धतीने हाताळलं। इथे मात्र पहा ऑन साइड रिजनला सारंगकडे चेंडू खेळून काढलाय, सिंगल रन्स मात्र नक्कीच घेतली जाईल। या एकेरी रन्सने धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत स्कोरबोर्ड लागली जाते 4 धावा। 4 धावा झाल्यात। सुरेख सुरुवात जर पाहिली तर महाकाल चषक गतवर्षी आपण आबासाहेब चषक इथे मात्र पाहायला मिळालं होतं, यंदाचं वेगळं रूप आपण पाहतोय। ओहो नोचा कॉल आहे आणि नोच्या कॉल मध्ये जर पाहिलं तर हा मारतोय चौकार। 4 धावांनी या ठिकाणी पहिली चौकार जर पाहिली तर या टुर्नामेंटची नक्कीच फलंदाज रोहितच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळेल, ते देखील नोच्या चेंडूवर। यस आमचे बाबूबाई देखील या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळते, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। तर चेंडू क्रमांक इथे मात्र पाहिला जाईल दुसरा। आता मात्र पायावर थोडासा चेंडू टाकला होता, पुन्हा एकदा ऑन साइड रिजन मध्ये सारंग आहे, त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण करतोय। सिंगल रन्स मात्र खर्च केली जाईल। या एका रनाने धावसंख्या आतापर्यंत लागली जाईल ती म्हणजेच 11 धावा। इथे मात्र नोचा कॉल आहे, सारंग तिथे चेंडूला नक्की सावरला जातोय। रन्स मात्र मिळेल 1+1 अशा 2 धावा काउंट केल्या जातील आणि 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर बोर्डवर लागले जात आहेत 13 धावा। आपल्याला पाहायला मिळतंय महाकाल चषक
2023 महाकाळ म्हटलं तर नक्कीच इथे पाहिलं जाईल क्रॉस बॅट केले आणि सुरेख फटका पाहायला मिळतोय रोहितच्या बॅट मधून. आतापर्यंत जर पाहिलं तर रोहितच्या बॅट मधून हा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली केली रोहितने. तर आपण पाहतोय महाकाल चषक 2023. महाकाल म्हटलं तर शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक हे लिंग आपल्याला पाहायला मिळतंय आणि शिवलिंग जे तांत्रिक मांत्रिकांसाठी मंदिर खूप महत्वाचं मानलं जायचं असं हे महाकालाचं मंदिर म्हणजेच महाकाल चषक आपल्याला पाहायला मिळतोय आज. आणि हे शिवलिंग जे आहे ते तिसरं शिवलिंग आहे. 12 जे आपण ज्योतिर्लिंग पाहतोय यामधले तिसरे हे शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतंय. तर नक्कीच पाहायला मिळेल पुढेच एकदा. षटक क्रमांक इथे दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. गडी जर पाहिलं तर 2 गडी बाद झालेत फायटर संघाचे. धावसंख्या स्कोरबोर्ड लागली जाते आतापर्यंत 16 धावा. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमय. 2 चेंडू नक्कीच हाताळले अमय यांनी, मात्र 2 गडी देखील बाद केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पहा कट केला हलक्या हाताने चेंडूला. डिक्लेअर झोन कडे चेंडू वळवतोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल आणि या सिंगल रन्सने धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर 1 ने वाढेल. आता मात्र 17 धावा स्कोरबोर्ड लागले जातील. 17 धावा आपण पाहतोय आतापर्यंत षटकातील शेवटचा. आणि ओहो फटका तर सुरेख होता, मात्र त्या ठिकाणी चांगलं अडवलं जातंय. दालन देखील आलाय सपोर्टिंगला आणि सिंगल रन्सच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 18 धावा आतापर्यंत जे 12 चेंडू मध्ये जमवलेत. येणारे 12 चेंडू पाहायचे किती धावा जमवतील. इथे मात्र जाऊया आपण उर्वी डीजे गार्डन पुणे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सारंग आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक हाताळण्यासाठी आलाय आणि जर पाहिलं तर आतापर्यंत 18 धावा स्कोरबोर्डवर आहे. 12 चेंडू मध्ये 18 धावा जमवल्या आहेत. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्कीच मी म्हणेन. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे आणि नॅचरल गोलंदाज म्हणून पाहिलं जात आहे. त्यांच्याकडून टर्न देखील असते आणि तेच गोलंदाजी वापरण्याचं काम या ठिकाणी बिरवाडी साई एकता बिरवाडी ब संघ आपल्याला करताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू सुरेख रीतीने हाताळला, सिंगल रन्स खर्च केला. आता मात्र दुसरा चेंडू पाहतोय. इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आशिष त्या ठिकाणी होता. आशिषचा जर विचार केला तर वयवर्ष 40+ चौकार आहे. चौकार पाहायला मिळेल. पंचांचा तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यानंतर चौकार घोषित केली जाते. आशिषच्या हातून मात्र ही थोडीशी चूक घडली जाते, कारण की आशिषचा जर विचार केला तर 40+ खेळाडू आहे आणि खूप चांगला क्षेत्ररक्षक म्हणून आशिषला पाहिलं जात आहे. जर पाहिलं तर बिरवाडी ए संघामध्ये जेव्हा जेव्हा क्षेत्ररक्षकाची जेव्हा कमी पडायची तेव्हा आशिष हे मात्र अंकल या नावाने ओळखले जायचे आणि खूप चांगली क्षेत्ररक्षण त्यांच्याकडून दर्शवली जायची. आज मात्र ब संघामध्ये आपण पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ पाहिला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. आता मात्र सुरेख चेंडू आहे, पायामध्ये फेकला होता चेंडू. नक्कीच सिंगल रन्स मिळेल. बॅटची एज लागली होती की काय हे मात्र पंच देखील दर्शवत आहेत. थोडीशी बॅटला लागली होती आणि तदनंतर पाहिलं तर सिंगल रन्स मिळेल. 4 चेंडूवर 4 धावा खर्च केल्यात. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी दाखवली ती म्हणजे सारंगने. ओहो हा चेंडू जर पाहिला तर सुरेख रीतीने वाईड लाईनच्या आतमध्ये चेंडू फेकला जातोय.
हा सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू, चांगली गोलंदाजी हाताळली. जर पाहिलं तर एक चौकार जो होता तो थोडासा खर्चिक जर पाहिलं क्षेत्ररक्षकांकडून आला, अन्यथा जे चांगल्या पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी हाताळली जाते. धावसंख्या जर पाहिली स्कोरबोर्डवर तर षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय आणि धावसंख्या होत आहेत ती म्हणजेच 25 रन्स, 25 धावा. इथे मात्र पहा ऑफसाईड रिजन मध्ये खेळलाय ते चांगल्या पद्धतीने निखिल म्हणजेच दालन पाहायला मिळतोय. एक ओव्हरआर्मचा चांगला खेळाडू आपण पाहतोय दालनला, आज मात्र अंडरआर्म साठी उतरलाय. आणि पुढची मॅच आपण पाहणार आहोत, एक मोठा मुकाबला असणार आहे, एक मोठी मॅच आपल्या समोर येईल. एका बाजूला असेल साई एकता म्हणजेच उर्वी 11 बिरवाडी संघ, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल साई गणेश सातपाडी ए. नक्कीच बिग मॅच या दरम्यान आपण पाहणार आहोत. एका बाजूला क्रितेश करत असणार आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिवेश पाटील हा मात्र बॅटर. नक्कीच हे दोन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील आमने सामने. इथे मात्र नोचा कॉल आहे आणि चुकी केले. 1+1 2 धावा इथे मात्र खर्च केले जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्डवर लागली जाईल आतापर्यंत 30 धावा, 32 धावा, सॉरी जीवा आलाय. जीवा घरात आपण पाहिलं तर मुख्य नाव त्याचं समर्थ आहे, मात्र जास्तीत जास्त जीवा या नावाने ओळख त्याची राहिले. ओव्हरआर्म असो तर चांगला एक लेग कटर गोलंदाज म्हणून जीवाला पाहिलं जात आहे आणि आज अंडरआर्मची विचार करतोय. चांगली गोलंदाजी इथे देखील हाताळताना. चेंडूचा खेळ जर पाहिला तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, 33 रन्स. ओहो, या चेंडूला देखील टॉस करण्याचा प्रयत्न होता, सिंगल रन्स मिळेल. डिक्लेअर झोन कडे चेंडू निघून जातोय. विनंती असेल प्रत्येक संघाला की आपण एक गाव एक या ग्रुपवर जो मेसेज पाहिला होता की येताना आपली एंट्री फीज जी आहे ती घेऊन यायची आहे, कारण की कोणत्याही आयोजकांचं नुकसान होऊ नये आणि त्यासाठी आम्ही विचार करतोय. आयोजकांकडून या ठिकाणी 100% देण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तुम्ही देखील जी एंट्री फीज असते ती देणं खूप बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्या कर्णधारांना किंवा जे कोणी ऑनर्स असतील त्यांना देखील मी विनंती करीन की येताना टॉस नाणेफेकीच्या आधी आपली एंट्री फीज जी आहे ती जमा करणं खूप गरजेचं असेल. येस रोहित पाटील उर्वी डीजे या आपण 2 मिनिटं यायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही संघ एका बाजूला पाहिलं तर साई एकता बिरवाडी म्हणजे उर्वी 11 संघ आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपाडी ए संघ. दोन्ही संघ सज्ज असतील. हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो. हॅलो. तर धन्यवाद सतीश पाटील. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्यवत शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून भारतीय मिसाइलमॅन डॉक्टर अब्दुल कलाम यांना सलाम करून पाहिलं गेलं तर भारतीय संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून मी युसुफ सईद आज मायक्रोफोन आपल्या नक्कीच हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतो यावेळेस पर्व 5वे महाकाळ चषक 2023 1945 आयोजित स्पर्धा अप्रतिम दर्जेदार. आजचा पहिला दिवस. 2 संघ पाहायला भेटेल पुढच्या सामन्यामध्ये. एका बाजूला साई गणेश सातपाडी तर एका बाजूला साई एकता बिरवाडी. दोन्ही संघाच्या नावासमोर पाहिलं गेलं साईंचं नाव नक्कीच लगावलं गेलंय. चला दिवेश पाटील या टॉससाठी. मी विनंती क्रितेश घरत आपण आपल्या संघाला लगेच पाठवत टॉससाठी.
मी विनंती करेल पंचाली ग्रामपंचायत माजी सरपंच आदरणीय सन्माननीय भोतेजी पाटील साहेब या आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. रोहन गावड पाहायला भेटतील साहित्य बिरवाडीचे संगनायक. चला यावेळी साई गणेश सातपाडी या संघाचा कॉल असेल. संगणक पाहायला भेटत मिस्टर दिवेश पाटील. टेलचा कॉल केला गेला आणि पाहिलं गेलं तर हेड येतोय साहित्य बिरवाडी हा संघ नाणेफेकीचा कॉल विजय होतो. धन्यवाद सर. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा. नक्कीच रोहन फर्स्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण पाहतोय नाणेफेकीचा कॉल तुम्ही विजयी केलाय. तर निर्णय काय असेल 4 षटकांचा सामना असेल. मैदान पाहायला गेलं तर स्पर्धा तीच आहे परंतु मैदान नवीन आहे. खूप बिकट मैदान होतं. नक्कीच मेहनत खूप घेतली गेली. चांगला मैदान तुम्हाला बनवून दिलं गेलंय. तर नाणेफेकीचा कॉल तुम्ही जिंकले. निर्णय काय असेल तुमचा? नाणेफेकीचा आम्ही कॉल जिंकलो आहे. तर पहिली फिल्डिंग घेण्याचा आमचा निर्णय असेल. समोर पाहिलं गेलं तर साई गणेश सातपाडी संघ एक चांगला फॉर्म मध्ये यंदाच्या वर्षामध्ये आहे. तर किती धावा थांबण्याचा प्रयत्न असेल साई गणेश सातपाडी या संघाला? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही, कारण त्यांचा पण तुल्यबळ संघ आहे. दिवच्या कीड हे खूप नावाजलेले आहेत. आम्ही कमीत कमी इथं धावा देण्याचा प्रयत्न करू. बेस्ट ऑफ लक. रोहन दिविश येतो तुझ्याकडे. नक्कीच नाणेफेकीचा कॉल तू गमावलाय. जर टॉस जिंकला निर्णय काय असता? आमचा प्रथम फलंदाजीच असती. तर नक्कीच मनापासून तुला जसा निर्णय भेटलाय तर किती धावा पडण्याचा प्रयत्न असेल साहित्य बिरवाडी या संघासमोर? 35 ते 40 धावा आम्ही करायचा प्रयत्न करू. नक्कीच समोरच्या संघामध्ये कीर्ती सारखा फलंदाज आहे. तू सुद्धा चांगला नक्की नावातला फरक भावेश सारखा आहे. बॅटल प्रेक्षकांना बघण्यासाठी किती मजा येईल? असं काय नाही, चांगला संघ आहे त्यांचा पण. आणि आमचा टार्गेट आहे की आम्ही 35 ते 40 मध्ये जर एवढे रन मारले तर आम्ही त्यांना थांबवू शकतो. ओके बेस्ट ऑफ लक. दिविश बॉल चॉईस करून घ्यायचा राहून या. चला का बोला आपण सामन्याकडे एक प्रतिम सामना आहे मैदानाच्या आतमध्ये. साहित्य बिरवाडी ब संघ तरी एका बाजूला दौडपूजा फायटर. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स संतोष पाटील. धन्यवाद युसुफ सय्यद. आपल्याला पाहायला मिळालं व्हॉइस ऑफ बोईसर या ठिकाणी. इथे मात्र पहा पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर खेळ खलास केलाय अजित म्हणजेच अज्जू याचा. दुसऱ्या चेंडूवर यस पहिला चेंडू जर पाहिलं तर चौकार मारला होता. एक हार्ड हिटर बॅट्समन म्हणून पाहिलं जात आहे अजितकडे. आणि जर पाहिलं तर दुसऱ्या चेंडूवर यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. मात्र हिट विकेट आलाय. ज्या पद्धतीने मारायचा होता बॅकला गेले होते आणि बॅकला जाऊन अंडरआर्म क्रिकेट खेळणं हे खूप चुकीचं आपल्याला पाहायला मिळतं. तेच इथे मात्र पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवर हिट करण्याचा प्रयत्न आणि गडी बाद झालाय. यस डीजे. इथे मात्र पहा इथे काय झालंय. नक्कीच डायरेक्ट हिट केली होती. मात्र डायरेक्ट हिट जर लागली असती तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. हिट नाही लागली. यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा थोडी स्लोवर झाला आणि तदनंतर पाहिलं तर या ठिकाणी रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोरबोर्डवर लागली जाईल धावसंख्या. आतापर्यंत 5 धावा. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 5 धावा. फटका तर सुरेख आहे. ऋषी गरत आपण पाहतोय सुरेख पद्धतीने ऑनसाइड रिजनला एक करारी प्रहार मारतोय आणि चौकार देखील हासिल करतोय. 4 धावा आणखीन वाढ होईल. एकंदरीत धावाचा विचार केला तर 9 धावा. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 36 धावांचं लक्ष आहे. 35 धावा काढल्या होत्या फायटर धोडीपूजा संघाने आणि त्यांच्या विरोधात आता मात्र फलंदाजी करताना आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर स्कोरबोर्ड लागली जाते 9 धावा. चांगल्या धावसंख्या या ठिकाणी जमवण्याचा प्रयत्न आहे बिरवाडी ब संघाचा. कारण की पहिली ओव्हर चालू आहे आणि पहिल्या ओव्हरच्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा इथे जमवल्या गेल्या आहेत. चांगलं विकेट्स आपल्याला पाहायला मिळतंय आणि सिंगल रनसाठी प्रयत्न होता मात्र नाही. थांबवलं जातंय. या ठिकाणी जर पाहिलं तर पुनश्च एकदा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू षटकातील. ओहो फटका तर सुरेख आहे मात्र टॅप मुश्किल पाहायला मिळतंय.
आतापर्यंत जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. एक षटक कंप्लीट झालाय आणि धावसंख्या ही स्थिरावलेली पाहायला मिळते. जी धावसंख्या 4 चेंडूवर होती 9 धावा तीच आता मात्र 9 धावा 6 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. दोन बॅटर जर पाहिलं तर निखिल म्हणजे दालन आणि दुसऱ्या बाजूला ऋषी गरत आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद. एक आयोजकांकडून सूचना आहे प्रत्येक संघाच्या कर्णधारांना की आपण मॅच सुरू होण्याच्या आधी टॉसला जेव्हा येतील तेव्हा आपल्या जे 9 खेळाडू आहेत त्यांची 9 खेळाडूंची नावं प्लस त्यांचा मोबाईल नंबर नमूद करून घेऊन यायचं आहे प्रत्येकाने. ही विनंती असेल आयोजकांकडून. कारण आपण पाहतोय इथे मात्र आपल्याला स्पॉन्सर्स म्हणून रिच टू मनी प्रेझेंट्स केलं आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला ही संकल्पना आलेली आहे की प्रत्येक खेळाडूचा मोबाईल नंबर हे आपण नक्कीच जर आपली लिस्ट आहे ती एखाद्या मोबाईलच्या स्क्रीनवर जरी घेऊन आले तरी चालेल, हरकत नाही आहे. येस आपल्याला पाहायला मिळेल पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र ऑनसाईड रिजनला चांगला फटका मारला आहे. मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चांगली करेल, नक्कीच रन्स मिळू देणार नाही आहे. चांगली चिकाटी पाहायला मिळते फायटर संघाची. जरी पाहिलं तर संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऑन साईडला पुन्हा एकदा एक सिंगल रन्स काढले. निखिल म्हणजेच दालन आपल्याला पाहायला मिळेल. चांगली धावसंख्या उभारायची आहे हे मात्र मनामध्ये फाउंडेशन चांगलं बिल्ड करताना ऋषी ओहो फटका तर सुरेख आहे, गॅपमध्ये खेळलाय आणि या चेंडूवर देखील मिळवलाय चौकार. क्या बात आहे. ऋषी म्हणजेच जर पाहिलं तर एक चांगला खेळाडू आहे बिरवाडी गावचा आणि धावसंख्या 4 ने वाढी ती म्हणजेच 16 धावा आतापर्यंत. एकंदरीत जर पाहिलं तर 36 धावांचं लक्ष आहे. 16 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्या आहेत. येणारे चेंडू जर पाहिले तर 13 चेंडू शिल्लक आहेत आणि 19 धावांची आवश्यकता असेल. 17 इथे पाहायला मिळेल पुण्याचे एकदा चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं तर जात आहे अरुणच्या माध्यमातून. सिंगल रन्सने धावसंख्या इथे मात्र ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हर कंप्लीट झाल्या आहेत. 18 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळेल. इथे पाहिलं जाईल गोलंदाज जर पाहिलं तर तिसरा गोलंदाज सज्ज झालाय. मिस्टर सोनू आपल्याला पाहायला मिळेल. टोपण नाव आहे मात्र बघूया सोनू कडून काय कामगिरी होईल. ओहो पहिला चेंडू जर पाहिलं तर खोलवरचा टप्पा होता. चांगल्या पद्धतीने याला मात्र हाताळला गेला. रन्स मिळणार नाही. ऋषी या ठिकाणी पहिला चेंडू खेळताना कुठेतरी अडथळलेले पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजेच 18 या आकड्यावर. आता मात्र ऑनसाइड रिजनला कडक प्रहार करण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनकडे जाईल चेंडू आणि सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. येस नो डाऊट 3 पंच आपण पाहतोय. समीर खान एका बाजूला पाहिलं तर ऑफिशियल पंच, दुसऱ्या बाजूला प्रदीप विश्वकर्मा आणि तदनंतर पाहिलं तर पुनीत देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पंचाळी गावचा एक चांगला खेळाडू. हे मात्र 3 पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेमध्ये. तर मात्र नो स्कोर आहे. यस रन्स मिळणार नाहीये. नो स्कोर आहे. यस पंचांचा इशारा येतोय नो स्कोरचा. रन्स मिळणार नाहीये. अजूनही धावसंख्या स्थिरावलेली आहे ती म्हणजेच 19 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडू फेकून झाले. 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले. गोलंदाज जर विचार केला तर मिस्टर सोनू
हा चेंडू खराब आहे, खराब चेंडू हाताळलाय. अतिरिक्त एक धाव अंकित केली जाईल. 20 रन्स ऑन दी बोर्ड. अजूनही इथून जर पाहिलं तर 16 धावांची आवश्यकता असेल, कारण की 36 धावांचं लक्ष आहे. आता फटका चांगला आहे, मात्र नो स्कोरचा इशारा येतोय पंचांकडून. निखिल म्हणजेच दालन याला आपण कमी अंडरम खेळताना पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा पाहतोय त्यांच्याकडे तेव्हा मात्र जास्तीत जास्त ओव्हरआर्म स्पर्धा हा खेळत आहे. बिरवाडी गावचा जर पाहिलं तर ओपनिंग फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. आज मात्र अंडरआर्म खेळायचं आहे हा निश्चय मनामध्ये करून आज पंचाळीच्या मैदानावर उतरला आणि करारी प्रहार ताकदवान फटका पाहायला मिळतोय. या फटक्यामध्ये दम होता आणि सरळ चेंडू निघून गेला 4 धावांसाठी चौकार. या 4 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड नक्कीच पाहायला मिळेल. 24 धावा स्कोरबोर्डवर झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड. सात चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12चा जेव्हा जेव्हा आपण विचार करतोय नक्कीच जमिनीचा जास्तीत जास्त विचार करत असतो प्रत्येक जण. आणि पहा इथे मोठा फटका मारण्याच्या नादात विकेट मात्र मिळवला जातोय. आणि जर पाहिलं तर निखिल बाद होईल, आपला विकेट गमावतोय. प्रहार करायचा होता, मात्र बॉक्स क्रिकेटमध्ये पाहिलं तर मोठा फटका मारणं हा परफेक्टली असणं खूप गरजेचं आहे. अन्यथा बॉक्स विकेटच्या रूपाने तुमचा विकेट देखील मिळू शकते. तेच पाहायला मिळालं. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये आशिष. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 12 धावा मॅचचं समीकरण पाहतोय. आणि आशिष आल्यात नवीन बॅटर. मी म्हटलं होतं आशिष यांचं जर कारकूद पाहिली तर खूप चांगली आहे. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. बरीचशी वर्ष जर पाहिलं तर साई बिरवाडीमध्ये चांगल्या पद्धतीने बॅटिंग केलंय, क्षेत्ररक्षण केलंय आणि गोलंदाजी देखील केलंय. आज अनुभव आहे, मात्र हा अनुभव या मैदानावर. तर दुसऱ्या बाजूला पहिला मिस्टर अरुण येतोय, आपल्या संघाचा करता धरता म्हणून ज्याला पाहिलं जातंय. फायटर धुळीपूजा संघाकडून इथे मात्र शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी 6 चेंडूची या ठिकाणी खेळ अजूनही बाकी आहे आणि 12 धावांची आवश्यकता असेल. ओहो, फटका तर मारायचा होता, चेंडू पायावर आदळला जातोय. इथे पाहायला मिळेल यस पंचांचा इशारा येतोय. लेगबायच्या रूपाने एक सिंगल धाव या ठिकाणी मोजली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र 11 धावा अजूनही बनवायच्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू आणि 11 धावा. प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा देखील शब्द सुमनाने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इथे पहा वेगळा शॉट मारायचा प्रयत्न आणि गडी बाद. ऋषिकेश बाद होईल. चांगला चेंडू होता, शरीरापासून थोडासा लांब फेकला गेला. यस विश्वास पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 4 चेंडूमध्ये अजूनही जर पाहिलं तर 11 धावांची आवश्यकता आहे. पहिला सामना आपण पाहतोय. एका बाजूला फायटर संघ आहे, फायटर धोडीपूजा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला साई एकता बिरवाडी ब संघ हा आज सज्ज झालाय खेळण्यासाठी. ओहो, फटका तर सुरेख आहे सारंगच्या बॅट मधून, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळेल. अमितच्या माध्यमातून आपण पाहिला खूप चांगला इथे मात्र फटका अडवला गेला. सारंग आलाय बॅटिंग लाईनला. एका बाजूला आशिष अंकल या नावाने जास्तीत जास्त प्रचलित आहेत. इथे मात्र विकेट घेताना जर पाहिलं तर 2-3 हिट केल्या गेल्या, मात्र एसटीना चेंडू काही लागला नाही. 4 चेंडू कंप्लीट झाले आहेत. 2 चेंडू अजून शिल्लक आहे आणि 10 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 10 धावा. वाईट चेंडू आहे. इथे मात्र मॅच आणली जाईल की काय बिरवाडीच्या खेम्यामध्ये. यस वाईटचा इशारा येतोय पंचांकडून.
2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. अरुण फटका इथे मात्र नो स्कोरचा. यस रन्स मिळणार नाहीये. ऑफिशियल पंच पाहायला मिळत आहेत आपल्याला. समीर खान म्हणजेच बिट्टू या नावाने ओळख आहे. महाकाल चषकामध्ये जर पाहिलं तर आज नक्कीच तयारीत आल्यात. रेड अँड ब्लॅक जर्सी त्यांची. इथे मात्र नो स्कोरचा इशारा आणि सामना इथे मात्र जिंकला जातोय. फायटर संघ धोडीपूजा संघ सामना जिंकला जातोय. आणि जर पाहिलं तर अभिनंदन करीन मी फायटर धोडीपूजा संघाचं आणि कौतुक करीन मी या ठिकाणी. संघ खेळला बिरवाडी ब संघ.